तुमचे असे काही ॲस्पिरेशनल पर्चेसेस आहेत काय? हम्म. म्हणजे माझा एक ॲस्पिरेशनल पर्चेस होता हा मोबाईल. जो हम्म. ॲस्पिरेशन होता आणि मी तो कंप्लीट केला. मी हम्म. एक ॲस्पिरेशन पर्चेस आहेत ते मी कंप्लीट करत चाललोय. मग एकदा हा मोबाईल होता, परत तो Nikeचा स्नीकर होता, की जो ॲस्पिरेशन होतं, की हम्म. एकदा घ्यायचा आहे. असं कुठले हम्म. ॲस्पिरेशनल पर्चेसेस आहेत का लाईफमध्ये? हे केलेला म्हणजे केलेला पण असेल किंवा करायची जे आहेत, अशी काय आहेत काय पेंडिंगमध्ये? मला सध्या तरी म्हणजे असं खूप वाटत होतं की एक बाईक घ्यायची हं, चांगली, म्हणजे असं टुरिंग बाईक आहे, BMW किंवा ची वगैरे. हं. पण नाही, सध्या बजेट नाही. ते एक ऍस्पिरेशनल आहे पर्चेस. आणि ते ते म्हणजे हा हा टॉप एंडला ते असेल. आणि असं म्हणजे बॉटम एंडला PS5 असेल. PS5 पाहिजे. PS5 माझ्यासाठी पण एक ॲस्पिरेशन आहे, पण घेऊ शकतो आता अफोर्ड करू शकतो PS5 पण. हम्म. PS5 घेऊन करणार काय? तो प्रश्न आहे माझा. की नाही, साधा ते ते आहे सोड. गेमिंग लॅपटॉप असून पण त्यावर कधी गेम खेळायला मिळत नाही मला. तर मग PS5 घेऊन काय करणार त्यासाठीच आहे मी? नाही, त्यासाठीच माझं पण आता म्हणजे मी विचार करतो ज्यावेळेला पण घ्यायचं म्हणून. आता हं, कसं PS5 मल्टीप्लेअर खेळायला चांगला आहे रे. म्हणजे हे 4-5 हं, मित्र असतील जे ऑलरेडी खेळत असतील लोक, तर तू हं, बाबा कुठल्या तरी विकेंडला कनेक्ट झालाय सगळ्यांनी खेळता. हं, पण एकटं बसून खेळायला मला असं वाटतं की आहे ते रिवॉर्डिंग आहे, हं, पण ते त्याचं संपेल लगेच. म्हणजे हं, craze. म्हणजे आता 9चे 9 दिवस टाईप असं होईल असं हं, वाटतं PS5 बरोबर. म्हणून PS5 अजून अजून तरी घेतलं नाही. म्हणजे भावाला आणि मला एकत्र घ्यायचं होतं. हं, भाऊ खेळतो गेम, कॉम्प्युटरवरती गेम खूप खेळतो लॅपटॉपवर. हं. तो म्हणत होता आपण घेऊया, पण मी मला तेच आहे की बाबा त्यावेळेला हे आहे, म्हणजे घेतल्याने काय वापर झाला नाही असं वाटलं. करेक्ट. सर्विस तुझं कोणतं असं इन्स्पिरेशनल परचेस? माहित नाही म्हणजे बाईक घ्यायचं होतं, ती घेतली बाईक. म्हणजे असं काही हं, भारतीय वगैरे नाही, पण हं, हं. चालवण्यासाठी वगैरे स्वतःची. नेक्स्ट एक्सपिरेशन बद्दल खरंच माहित नाही मला काय घ्यायचं. मला लॅपटॉप माझा बंद पडला, एक तो एक घ्यायचा आहे, तो म्हणू हं, शकतो माझ्यासाठी ऍस्पिरेशन आहे. हं. बघू असं आता काय बाकी ड्रीम आठवत. लॅपटॉप काय किंवा ड्रीम म्हणण्यापेक्षा एक काय तर असेल ना लॅपटॉपचं असं कॉन्फिग तुला काहीतरी हे पाहिजे की एक दिवस मी असा लॅपटॉप घेईल मी असं काहीतरी किंवा पीसी घेईन असं काहीतरी असेल. पॉवरफुल पीसी तरी, लॅपटॉप तरी पाहिजे मला. कॉन्फिगरेशन काही स्पेसिफिक नाही, विथ गुड ग्राफिक्स कार्ड, हम्म, RTX वाला, हाय एंड वाला. मी गेम पण खेळत नाही खरं सांगायचं म्हणजे. हम्म, पण मी काही सॉफ्टवेअर्स वगैरे यूज करतो माझे मॉडेलिंगसाठी वगैरे, तर हम्म. ते रन झाले पाहिजे व्यवस्थित. हा म्हणतो यासाठी काय एस्पिरेशन प्रोजेक्ट. माझं असं घर जे आहे ते लक्झरियस घर असावं. असं घर तुम्ही मागायला गेला असं स्विमिंग पूल वगैरे आहे. कारण बघतो ना मूवीज मध्ये वगैरे घराच्या सेंटरला असं मोठा मोठा असं सोफा आहे त्याच्या बाजूला ते आहे. ठीक आहे, एवढं पण असं हे नाही की ते व्हायलाच पाहिजे असं. बट हा कधी इन फ्युचर एक मजला पूर्ण हॉल असेल, पुढचा वरचा एक मजला पूर्ण तुमच्यासाठी एक असं बेडरूम असेल ह्या पद्धतीने. वरती टॉप फ्लोअरला कम्प्लीट असं ते स्विमिंग पूल एक होम असेल. थिएटर असेल, पहिले 3 फ्लोअर्स गाड्यांसाठी हे असेल, स्पेस असेल. नंतर वरती होम थिएटर, त्याच्यावरती स्विमिंग पूल, हेलिकॉप्टर उतरायला हेलिपॅड. आणि काय एवढं नाही एवढं नाही. हेलिपॅड बिलिपॅड काय घेऊन करायचं, हेलिकॉप्टर कोण घेणार.
बरं हेलिकॉप्टर घेतलं तर चालवणार का? माझ्यासाठी म्हणलं तर स्टेप बाय स्टेप जर सांगायला गेलं तर नेक्स्ट परचेस मे बी एक म्युझिकल इक्विपमेंट असेल. कराओके. कराओके कीबोर्ड मला भरपूर इन्स्ट्रुमेंट दिवसाला बन शिकायचं आहे. इक्विपमेंट हा इन्स्ट्रुमेंट कीबोर्ड मला भरपूर दिवसाला शिकायचं. ते नेक्स्ट परचेस माइट बी दॅट. देन मे बी घर घ्यायचं झालं तर तेच आहे की फ्लॅट मध्ये भरपूर दिवस राहिलोय, आता मला असं जमिनीवर घर पाहिजे. ठीक आहे. आणि जर स्वतःच असे घर असलं तर एक स्वतःच एक रूम पाहिजे की ज्यामध्ये मे बी एक पीसी म्हटलं तर पीसी म्हणजे प्रॉपर स्वतः कस्टम बिल्ड केलेला पीसी. स्वतः म्हणजे स्वतः सगळं फिटिंग केलेलं असं करायचं की नुसता सगळे सेपरेट पार्ट विकत घेऊन स्वतः बिल्ड केलेला पीसी. मे बी PS5 पण बघायला येईल बाकीच सगळं. PS5 घे मला सांग, मी पण घेतो, मग आपण खेळत बसू. आपलं हे गिल्ट संपण्यासाठी पण खेळत बसू, आपण खेळत नसतो तरी कनेक्ट करायचं. मी मध्ये तर निंटेंडो स्विच बघालतो, पण नंतर कळालं की निंटेंडो स्विच वरचे गेम सेपरेट खरेदी करायला लागतात. त्यानंतर मी सोडला तो विषय. तेवढे पैसे देऊन जर मी एक हा म्हणजे निंटेंडो स्विचची किंमत आणि PS5 ची जवळपास सेम नाही आहे, पण आय गेस 30,000ला काहीतरी आहे ना, 30-35ला निंटेंडो स्विच, आणि हे काहीतरी 50 15-20 फरक आहे. पण निंटेंडो स्विचचं कसं मोबाईल मध्ये आपण खेळतो गेम्स वेळ, पण मला एवढा त्याचं हे वाटत नाही. आहे बघ पोर्टेबिलिटीसाठीच फक्त. पण तेच आहे की नंतर मला कळालं की निंटेंडो स्विचला जसं एक्सबॉक्सचे सेपरेट गेम असतात किंवा PS चे सेपरेट गेम असतात, तसं स्विचचे सेपरेट गेम आहेत. मग ते राहू दे म्हणलं. ते 3,000चं गेम कोण घेणार तेवढ्या बारक्या स्क्रीनसाठी. हा